नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स सेकंड जॉमेट्री कन्स्ट्रक्शन लेसन 4 प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झाम्पल 1 ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN म्हणजे एकरूप इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर CA म्हणजेच AC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC and triangle LMN such that रेशो दिला आहे BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. आता इथे सोल्युशनमध्ये दिलं आहे आपल्याला गिवन एक स्टेप लिहिली आहे मी इथे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN गिवन आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो लक्ष द्यायचं आहे. देअरफॉर AB अपॉन LM इज इक्वल टू सेकंड आणि थर्ड लेटर वर्टेक्स दुसरा तिसरं पहिलं तिसरं LN करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल रेशो जो आहे तो थेरम आहे त्याचा. मग देअरफॉर व्हॅल्यूज पुट केल्या आपण AB किती दिला आहे दिसतोय क्लिअर 5.5 अपॉन LM BC 6 अपॉन MN LMN च्या कोणत्या साइड दिले नाही AC म्हणजे CA 4.5 अपॉन LN इज इक्वल टू रेशो दिला आहे BC अपॉन MN किती 5/4. हे सगळं गिवन आहे. याच्यावरून आता एक एक किमती काढतो मी यामध्ये. या दोन्हीचं जर काढलं आपण 4.5 इंटू 4 इज इक्वल टू इकडे जाईल 5 इंटू LN याचा क्रॉस केला या दोन्हीचा मग 5 4 जा 20 कॅरी टू 18 डेसिमल 1 upon हा 5 येईल is equal to LN. Therefore LN is equal to 5 3 जा 15 राहिले 3 5 6 जा सेंटीमीटर हा एक झाला आपला. त्यानंतर दुसरं काढतो मी. Therefore and 6 upon MN इज इक्वल टू तोच घ्यायचा 5/4 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 4 इज इक्वल टू 5 इंटू MN क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 6 4 जा 24 करा किंवा डिव्हिजन कसंही करा हा इकडे येईल. देअरफॉर MN इज इक्वल टू 5 4 जा 20 राहिले 4 डेसिमल 4 ला जात नाही 5 8 जा 40 हा पण आपल्याला मिळाला दुसरा. राहिला तिसरा कोणता लक्ष द्यायचा आहे आता 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4 अपॉन LM इज इक्वल टू 5/4 फ्रॉम 1 वरून घेतला आपण क्रॉस केला 5.5 इंटू 4/5 डायरेक्ट आणलं इकडे इज इक्वल टू LM जाईल तिकडे 20 22 अपॉन 5 इज इक्वल टू LM इज इक्वल टू येईल किती 5 4 जा 20 राहिले 2 5 4 जा 20. अशा प्रकारे हा एक एक्झाम्पल आपण ट्रायंगल ABCच्या साइड्स काढल्या आहेत. आता आपण रफ फिगर काढून घेऊ. रफ फिगरसाठी लक्ष द्यायचं आहे. दुसरा पेज घे तुम्ही. रफ फिगर
हा ट्रायंगल ए बी सी काढला आपण असा. पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे आणि एल एम एन कसंही काढा तुम्ही, पट्टी पेन्सिलचा वापर करा. ए बी किती होतं एक्झाम्पलमध्ये बघा 5.5 सेंटीमीटर, बी सी 6 सेंटीमीटर, ए सी 4.5 सेंटीमीटर. एल एम आपण काढला आता बघू. एल एन एल एम आहे इकडे, सॉरी पहिलं जे आहे हा एल एम आहे. 4.5 हा एल एन आहे. एल एन किती आला आहे, एल एन आला आहे 3.6 सेंटीमीटर. त्यानंतर एम एन काढला आपण 4.8 सेंटीमीटर आणि एल एम काढला आहे 4.4. ह्या रफ फिगर आहेत. आता ओरिजिनल फिगर आपल्याला ह्या बघून काढायच्या आहेत, लक्ष द्यायचं. कंपॉसमध्ये कसं काढायचं लक्ष द्यायचं. रफ फिगर आधी बी सी काढणार मी 6 सेंटीमीटर. विथ द हेल्प ऑफ कशाने, पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे. सेंटीमीटरने काढायचा आहे. किती 4. ए बी बी सी काढतो मी आधी. आपल्याला लक्ष द्यायचं आहे काढताना कधीही बेस काढायचा आधी. कोणत्याही ट्रायंगलचा बेस आधी काढायचा. त्याच्यात बेस आधी काढतो बी सी, आधी ए बी सी काढतो. दोन्ही ट्रायंगल काढायचे आहेत. बी सी 6 सेंटीमीटर, तर मी इथे पट्टीच्या साहाय्याने बी सी 6 सेंटीमीटर घेतो. दिसतोय, हे झालं बी सी 6 सेंटीमीटर. नंतर ए पासून बी, नीट बघा जरा. वी हॅव ड्रॉन बी सी 6 सेंटीमीटर, ए बी 5.5 सेंटीमीटर. मेक द यूज ऑफ कंपॉस. कंपॉस वापरा आणि त्यामध्ये किती डिस्टन्स घ्यायचा आहे 5.5. कंपॉसवर घ्या 5.5. 1 0 1 2 3 4 5 5.5 ने कुठून 5.5 फ्रॉम बी. ड्रॉ 1 आर्क. नंतर सी ए सी 4.5. अगेन रेडियस 4.5. 0 1 2 3 4.5. ड्रॉ अनदर आर्क विथ सेंटर. सी हा सेंटर घ्यायचा आहे. ड्रॉ अनदर आर्क आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल तो जॉईन करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ स्केल यू विल गेट ट्रायंगल ए बी सी. हा पॉइंट असेल ए. ए बी सी मिळाला. सेम प्रोसिजर. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ बेस एम एन 4.8 सेंटीमीटर. with the help of scale 4.8 centimeter. MN 4.8. 0 पासून 1 2 3 4.8. 4.8 MN. Then 4.4 काय आहे लक्ष द्या. See the rough figure. MN 4.8, ML 4.4. टेक डिस्टन्स. रेडियस 4.4 घ्यायचे आहे. 4.4 ने दुसरा आर्क काढायचा आहे 4.4 विथ सेंटर M. अगेन डिस्टन्स किती घ्यायचा आहे. हा 4 पॉइंट रफ फिगर बघा. LN 3.6. टेक डिस्टन्स 3.6 इन द कंपॉस.
1 2 3 4 3.5 3.6. Place the compass steel point on the point N. Draw another arc. यामुळे तुम्हाला 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. तो पॉइंट जोडायचा आहे, एक M ला आणि एक N ला. इथे नाव देतो मी L. हे होतं 4.4 सेंटीमीटर, हा होता 4.8 सेंटीमीटर, हा आर्क मारला 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे सेम एक्झाम्पल आहे. कोणता? थर्ड एक्झाम्पल जो आहे यामधला तो सेम एक्झाम्पल आहे. तुम्ही असं सोडवून फिगर ड्रॉ करू शकता. सबस्क्राईब करा. बाकीचे दिलेले आहेत तेही तुम्हाला काही सापडतील. याच्यानंतरचं दुसरं आणि चौथं दिलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही प्लेलिस्टमधून लेसन सिलेक्ट करा, स्टँडर्ड सिलेक्ट करा. बेस्ट ऑफ लक.